या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जर काही मिरॅकल होतं तर ते म्हणजे शेफाली. म्हणजे तिची एंट्री मिरॅक्युलस होती, पण त्याच्यासोबतच फायनलमध्ये तिने जो स्ट्रेट ड्राईव्ह मारला तो अक्षरशः सचिनची आठवण करून देणारा होता. तुम्ही त्या क्रिकेटेराचं रिप्रेझेंटेशन करता जिथे खूप शास्त्रशुद्ध शॉट्स मारले जायचे. आला चेंडू की टोलवा असं त्यावेळी नव्हतं. तर महिलांच्या या टीममध्ये हे सगळं कसं इन्कल्केट केलं? फार चांगला प्रश्न आहे. नॅचरल आहे शेफाली वर्मा. आणि तुम्ही बघाल तर गेले 1-2 वर्षामध्ये आपण 300चा टप्पा फार जास्त गाठतोय. दॅट्स अ कॉन्शियस एफर्ट आहे. तो कॉन्शियस एफर्ट आहे. म्हणजे टीम मीटिंग्समध्ये बोलून डिसाईड करून की व्हॉट इज अ पार स्कोर. एक पार स्कोर काय 250चा विमेन्स क्रिकेटमध्ये होता. पण आपण तो 300 का नाही रीच करू शकत. इफ वी रीच 300 वी विल विन मोस्ट ऑफ द गेम्स. असा तो कॉन्शियस एफर्ट होता आणि त्यांच्याचकडनं आलेला आहे, प्लेयर्सकडनंच आलेला आहे. नॅचरल आहे. शेफाली वर्मा एकदम नॅचरल आहे. आणि मी एक मॉडर्न डेमध्ये राहणारा माणूस आहे. म्हणजे मी माझे केस पिकलेत, पण मला वास्तवात जगायला फार आवडतं. द नीड ऑफ द आवर इज टू T20 क्रिकेट आहे, 50 ओव्हर क्रिकेट आहे. मारलं पाहिजे ना. स्ट्राईक रेट इम्पॉर्टंट असतो. तर त्याच्यावरती भर आवर्जून दिला आहे गेल्या 2 वर्षामध्ये. आणि बऱ्याचशा वेळेला आपण 300 पार टोटल नेली आहे. आणि शेफाली तर कमालीची प्लेयर आहे. या मुली मेंटली अनबिलिव्हेबली स्ट्रॉंग आहेत. या सगळ्या मुली अगदी डीप इंटिरियर्स ऑफ इंडियामधनं येतात. इंटिरियर्स ऑफ इंडिया म्हणजे आता श्रीचरणी कडप्पामधनं येते. ऋचा घोष सिलीगुडी और क्रांती गौडला आम्हाला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आता मेमध्येच तिचा डेब्यू झाला.